दोन्ही मंत्री आहेत, हा पॉलिसी डिसिजन आहे. कारण नवी मुंबईला ज्यावेळेला धान्य मार्केट वगैरे मार्केट स्थलांतरित झालं त्यावेळेला ट्रॅफिकचाच प्रॉब्लेम होता. ते मार्केट मस्जिद बंदरला होतं. सरकारने शिफ्टिंग केलेलं आहे. आता आपण शिफ्टिंग करताना ससून डॉक वगैरे बंद झालेला आहे. माझी विनंती एवढीच आहे, आणि तिथं खरोखर आहे, मगाशी प्रसाद लाड म्हटल्याप्रमाणे लोक राहतात, ट्रॅफिक कंजेस्टेड आहे, वास येतो. आपल्याला मी सांगू इच्छितो, भाऊचा धक्का आहे. त्या भाऊच्या धक्क्यावर बीपीटीच्या बऱ्याच जागा शिल्लक आहे. तिथं आता आपल्याकडं फंक्शन वगैरे पण होतात. प्रचंड जागा शिल्लक आहे, आणि ती जर सरकारने मागून घेतली तर ती, आणि ह्या टर्मिनलच्या बाजूलाच आहे, शिवाजी मंडईच्या बाजूलाच आहे, त्यामुळे लोकांचा विरोध होणार नाही. उलट रेल्वे आपला धक्क्याच्या बाजूलाच असल्यामुळे तिथूनच माल येतो. मुंबईला फार मोठी बाजारपेठ ही मत्स्य व्यवसायासाठी होऊ शकते. तिथं डिमांड आहे. त्यामुळे मच्छीमारांना सुद्धा त्या ठिकाणी न्याय भेटेल, विक्रेत्यांना न्याय भेटेल, होलसेल मोठं मार्केट होईल, एक्सपोर्टसाठी चांगल्या प्रकारचा प्रस्ताव होईल. आम्ही नवी मुंबईला मागितलं होतं. आमची विनंती आहे दोन्ही मंत्र्यांना, हा पॉलिसी डिसिजन आहे. जरी मंडई तुम्हाला तिथून स्थलांतरित करायची झाली तर त्या जागेमध्ये तुम्ही ही जागा डेव्हलपमेंट करू शकता. दोघांनी संयुक्त बसून या मुंबईची ही असलेली मत्स्य विकत आहे. मला वाटतं सांगली शिराळ्याची बरीच लोक तिथं विक्रीला बसतात. माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी तशी पॉलिसी डिसिजन घेण्याचा सरकार निर्णय घेणार आहे का.